कशी इच्छा राहत नाही ताई आहे असं नाही असंच पाहिजे असंच म्हणा तुम्ही, मग आपण ठरायचं करतो प्रॅक्टिस करी वेगळी गेलं होतं ते नाही आहे गाणं मला ह्या पद्धतीतून म्हणा नाही असं या जगनी कशी. हे प्रेक्षक जे आहेत तेच आमच्यासाठी सर्व काही असायचे. मुंबई गई मी दिल्ली गई. त्यामुळेच पुढे पण आपण राहतो आपण काही गाणं मी म्हणू देतो. हॅलो नमस्कार जय खानदेश. मी अँकर अश्विनी गोस्वामी आपले द रिअल टॉक पॉडकास्ट शो मध्ये सहर्ष स्वागत करते. आणि आज आपल्याला भेटायला येणार आहे खानदेशातलं एक असं व्यक्तिमत्व ज्यांच्या आवाजाने आणि ज्यांच्या गाण्यांनी खानदेश अहिराणी इंडस्ट्रीला एक वेगळंच वळण दिलं. त्या म्हणजे खानदेशच्या खऱ्या व्हॉइस क्वीन मीनाताई रणदिवे पाटील यांचं आमच्या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. मस्त. सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना सांगा की आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्की पूर्ण एपिसोड बघा. द रिअल टॉक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमची मुलाखत नक्की बघा. आजचा आपला जो हा व्हिडिओ क्लिप आहे तो सगळीकडे प्रदर्शित होणार आहे जसं युट्यूब, इंस्टाग्राम. तर आपली यासाठी परमिशन आहे आम्हाला कन्सेंट हवं होतं. ओके. आणि चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या पुढच्या टॉकला. मला ऐकायला आवडेल, मला म्हणजे आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की आपण कुठून आहात, मूळच्या कुठल्या आहात आणि सासर माहेर. मी मूळची शिरपूरचीच आहे आणि माहेर माझं शिरपूरच्या जवळच आहे, होळनांते म्हणून तिथली मी आहे. ओके. या क्षेत्रात तुम्ही कधी आल्यात? मी FYS व्हायला असताना, म्हणजे मला तर खरं तर डान्सची आवड होती. ओके. पण नंतर ऑर्केस्ट्रा वगैरे आम्ही शो करायचो ना, मग त्यामुळे मला ही आवड गाण्याची पण निर्माण झाली. हां. अच्छा. आणि या क्षेत्रामध्ये आल्यानंतर म्हणजे पहिला चान्स तुम्हाला, पहिली संधी कधी मिळाली, कोणा थ्रू मिळाली? पहिली संधी म्हणजे आम्हीच हे अहिराणी जे गाणे होते, अहिराणी भिलाव, तर आम्ही सहज ऑर्केस्ट्रा करायचो म्हणून आम्ही ठरवलं की आपण काहीतरी आपल्या या गावातल्या या भाषांविषयी पण थोडं काहीतरी लोकांना आपण पुढे आणायला पाहिजे, सांगायला पाहिजे. तर एक असंच एक गाणे लिहिणारा एक मुलगा होता पाष्ट्याचा, वारोड पाष्ट्याचा. मग आम्ही कार्यक्रमांना जायचो, आम्हाला सहज स्टेजजवळ येऊन भेटला. तो सांगायला लागला की मी गाणे लिहितो आमच्या भिलाव भाषेतले, तर आपण ते गाणे तुम्ही जर गायले किंवा पुढे आणले लोकांसमोर तर एकदम चांगलं होईल असं. मग आम्ही त्याला शिरपूरला बोलवलं. शिरपूरला बोलवून मग आम्ही सगळे एकत्र, पूर्ण आमचा ग्रुप प्रॅक्टिसला वगैरे बसायचा, तसे आम्ही सगळे एकत्र बसलो. त्यालाही बोलवलं आणि त्याच्याकडे कोणत्या प्रकारचे कसे गाणे आहेत ते आम्ही ते बघून घेतलं आधी. पहिलं गाणं कोणतं होतं तुम्ही? पहिलं गाणं ते मुंबई गई दिल्ली गई हायच होतं. हां, डोंगी डोंगी नाच म्हणा दाजीबा. परत असा म्हणजे छोटा मोठा गाणं म्हणजे तर ते म्हणत राहू, कारण कार्यक्रम होईल ना त्या, मग त्यानुसार ते चालू राहत ते. म्हणजे पण पहिलं जे गाणं होतं ते पहिलं गाणं तर एक पिक्चर निघला होता अहिराणी, कलंक मनीचा, तर त्या पिक्चरला सगळा गाणं मी म्हणत होता. अच्छा. तर तो पिक्चर माहीत नाही चालणार का नाही चालणार एवढा, कारण एवढी प्रसिद्धी नव्हती त्या टाइमला. आपला म्हणजे आपल्या भाषा मग कोणी पिक्चर देखील असंही म्हणजे यायचं नव्हतं एवढं. पण गाणं एकदम चांगला होता त्या पिक्चरला, छान होता त्या. अच्छा. पण जे गाणं सर्वांना मन भराई ते दिल्ली गई. हा, मुंबई गई दिल्ली गई तेच राहिलं. म्हणजे ते इथलं काय जे की पुरा अहिराणी इंडस्ट्रीले वेगळंच वळण. ते गाजाना प्रकार असा होता की आम्ही त्या गाण्यानुसार आम्ही CD पुरता नाही ठेवत मर्यादित. आम्ही कार्यक्रम करत गेलो, म्हणजे शो करत आम्ही, म्हणजे आपला जेवढा खानदेशी लोक ज्या ज्या भाग मारत तर ते आम्ही त्या कार्यक्रम करा. त्या टाइमला CD होती त्या टाइम. मग त्या टाइमला काय अनुभव होता तुम्हाला? ते गाणं जेव्हा तुम्ही करीत आणतात तेव्हा काय अनुभव होता? त्या टाइमला आम्ही जेव्हा रेकॉर्डिंगले नाशिकले गौत ना, म्हणजे स्टुडिओ काय राहत हा पहिले आम्हाला माहित नव्हतं स्टुडिओ काय राहत. मग स्टुडिओ पहिल्यांदा आम्ही नाशिक मग आमले देखाना होता. मग पुरी फॅमिली म्हणजे मना बरोबर गाणं गा म्हणाले, लहान भाऊ, मोठा भाऊ, आत्याना पोरगा, असं म्हणजे पूर्ण आम्ही अशी फॅमिली टीम राहाय सगळी सोबत. मग आम्ही सगळ्या जणांशी ठराव की आपण नाशिकले या करू तसं गाणं. त्या अगोदर पहिले आम्ही शिरपूरला प्रॅक्टिस करी की त्या गाणं कसा म्हणानं, आणि बिलाव शब्द आजूबाजू सगळा राहणारा लोक होतातच बिलाव म्हणायचं. ती भाषा काही एवढी कठीण नव्हती आपली बोलायला. मग त्यानुसार ते गाणं सगळं तयार करत आम्ही
आणि 10 गाणं होतात एकूण. हा. आणि एकच दिवस मग आपलं परत यावं होतं गाणं करीस. एकच एकच दिन मग परत यावं शिरपूरतून नाशिक लगेच रात्री रिटर्न यावं 10 गाण्या घरी. 10 गाणं करीस. बापरे, मग तर चांगलीच तारांबळ तारांबळ उडाली म्हणजे असेल. आम्ही सकाळी पहाटे 5 वाजायला उठून आणि हाऊस होती एकदम की नाही नाही आपल्या स्टुडिओला जाणं आहे नाशिकले गाणं रेकॉर्डिंग करणं आहे असं. हा. आणि स्टुडिओ देखायला भेटेल बुवा असं काहीतरी वाटे चांगलं. मग ज्या टाइमला नाशिकले उन्हत आम्ही सगळ्याजण पहाटे 5 निघून. मग पहिले अशी प्रथा होती की जावान टाइमला पण एखादं देवदर्शन करायला हा. मग वणीगड आपला लागेल. लागेल. हा मग तडे येता येता आम्ही पहिले तडे मातानं दर्शन लिहिणं. हा. दर्शन लिहिचं लगेच मग डायरेक्ट नाशिक. नाशिक. नाशिकले उन्हत मग आठे एक स्टुडिओ होता गोकुळ भावते जे होतात ना गोकुळ भावतेसनी सगळी सेटिंग लाईट ठेवली होती की आठे आपले करानी रेकॉर्डिंग असं. मग स्टुडिओ म्हणजे मला असं वाटतं एकदम भारी हायफाय काहीतरी स्टुडिओ येईल म्हणून मग भीती होती थोडीशी. हा. तर आपले कसं काय म्हणता येईल काय येईल आणि इन्स्ट्रुमेंटल म्हणजे सगळ्या ज्या वाजवणार होतात त्या सगळ्या सोबत होतात. हम्म. आम्ही सगळ्याजण एकत्रच येऊ. हा. मग एकत्र त्याचे वाजायला असं बसानं खाले आणि जसं आपण स्टेजवर शो करायला असं माईक दिले राहत मग आणि तू गाणं म्हणले असंच आहे. अच्छा, हा तर ते असं हेडफोन बिडफोन नाही काहीच नाही डायरेक्ट माईक दिले हात मान उभं करते बस उभं राहा ना आपण गाणं म्हणा. म्हणजे हा. आत्तापेक्षा तेव्हा खूपच वेगळं होतं. हा आणि तो एकदम वेगळं होतं. संघर्ष पण वेगळा हो होता. हो पण स्टुडिओवर मग जावा ना तो संघर्ष येत आहे काम ना गाणं कसा तयार करा हा. ना. हा. तर ते गाणं ज्या टाइमला मी म्हणजे करी राहिलो पाऊसच दिन होता. हा. एक गाणं ते लिहिणं आम्ही म्हणाले की आम्ही प्रॅक्टिस वय झालं ती बरोबर. मुंबई गई दिल्ली गई गाणं हा. ती एक महिना 2-3 गाणं होईना. मग जर मग पाऊस असा उन्हा दड ते पत्तरली शेड होती ती गर्दी हा. पूर्ण. ती पत्तरली शेड जबरदस्त आवाज चालले ते आमना म्युझिक सगळं बंद. बंद. मग तेवढा टाइम परत सगळं बंद ठेव सेटअप आम्ही. त्यानंतर अजून पाऊस थांबला अजून एक गाणं करू. मग ते जसा जसा पाऊस थांबे हा. तसं आम्ही त्या गाणं करत गेलो. हा. वेगळाच अनुभव होता. हा. म्हणजे. मजा- अनुभव म्हणजे आणि स्टुडिओ पण साधा होता आणि हा. आतीना जे येतच हा. तर आधी म्हणजे सगळं हायफाय झाले त्या टाइमला. तर म्हणजे मोबाईल सुद्धा नव्हता आम्हाला. मोबाईल नाही काय नाही त्यामुळे मग एवढा मांग येतात आम्ही सध्या. हा. हा, म्हणजे खूपच वेगळा संघर्ष होता. हो हो म्हणजे आता ज्या गोष्टी आहेत अवेलेबल सगळ्यांना त्या तुम्हाला त्या वेळात अवेलेबल राहिल्या असं तर हा. आता तुम्ही नक्कीच काहीतरी वेगळं केलं असं. म्हणजे हो, हो. सगळ्यात जास्त फेमस असतात नाही, आणि- आणि आहेत फेमस हो. पण अजून लेवलच वेगळी राहिली असते. आणि तिथे म्हणजे ना कलाकारही चांगले होते त्यावेळेस वाजवणारे म्हण काय म्हण म्हणजे सगळे फॅमिली मेंबर असल्यामुळे असं म्हणजे वेगळं वाटायचं नाही. कोणी परके येत आपल्याजवळ काय येत सगळे सोबत राहायचं. उशीर झाला काही झालं जायचं जेव्हा आपल्याला कारण भाऊ असायचे सोबत आत्यांचा मुलगा होता आणि ती टीमच वेगळी होती आमची सगळ्यांची तेव्हा. हो बरं, तुम्ही जो कलंक मूवी केला सांगितलं त्याच्यामध्ये कुठली गाणी होती त्याच्यात थोडस गुणगुणून दाखवा. हा त्याच्यात म्हणजे आणि त्या गाण्यांची रेकॉर्डिंग आम्ही तो जो पिक्चर होता ना त्याची रेकॉर्डिंग आम्ही घरातल्या घरात केलेली होती. ते ज्यांचा पिक्चर होता त्यांनी सेटअप लावला थोडा त्यांच्या घरात आणि ते गाणं त्यांनी केलं होतं तयार आमच्याकडे. ओके. ते असं होतं ते गाणं ते त्या पिक्चरचं. या जगनी कशी लाई दिनी आग प्रेमले आते लागना डाग. या जगनी कशी लाई दिनी आग प्रेमले आते लागना डाग. कलंक असं टायटल सॉन्ग होतं या गाण्यानं. क्या बात आहे. पिक्चर पण चांगला होता. त्या पिक्चर मग हिरोईन शीतल अहिराव आहे ना नाशिकने हा, हा. तीच होती. अच्छा. हम्म. छानच होतं गाणं सुंदर होतं आणि तुमचा आवाज तर त्यामध्ये वेगळाच एक काहीतरी आहे. एक्स फॅक्टर म्हणतात ना ते. तुमचं जे पहिलं गाणं आलं मुंबई गई दिल्ली गई त्यानंतर जे गाणे आले म्हणजे तुमचे त्यावेळेला बरेच गाणे असे हो. लघुपट आले आणि सगळे चांगले गाजले. हो. पण मग त्यानंतर अचानक तुम्ही दिसणे नाहीशा झाल्या असं म्हणजे इंडस्ट्रीमधून जशा काही गायबच झाल्या. तर बऱ्याच जणांना हा प्रश्न होता की मधल्या पिरियडमध्ये तुम्ही कुठं होत्या का नव्हत्या इंडस्ट्रीमध्ये मधल्या पिरियडमध्ये. हा तो तर प्रश्न सगळ्यांना पडलाच होता आणि तो न थांबण्याचा म्हणजे असा विषय होता की 2006 मध्ये जी ही आमची सीडी झाली मुंबई गई दिल्ली गई त्यानंतर मी भरपूर गाणे म्हणजे रेकॉर्डिंग करून गेलेली होती. तर मध्ये असा होता एक विषय तो की मी लव्ह मॅरेज केला. अच्छा. हा मग त्यामुळे मला शिरपूरला राहणं काही शक्य नव्हतं.
मग बरोबर. मी सुरतला राहत होते. अच्छा. हा, मग 3 वर्ष मी सुरतला राहिली. सुरतला राहिल्यानंतर परत नाशिकला आली. नाशिकवरून मग परत धुळ्याला गेली. मग अरे. धुळ्याला सेट झाली. अच्छा. मग धुळ्याला सेट झाल्यानंतर तिथे मी केले गाणे की ज्यांना माहिती होतं की मी इकडे धुळ्यात राहते असं. मग माझ्यापर्यंत यायचे बाकीचे ज्यांना रेकॉर्डिंग वगैरे करायची होती. मग धुळ्यातलेच असे एक मुख्याध्यापक होते बंजारा समाजाचे. बरं. मग त्यांनी त्यांचे 10 गाणे गाण्यासाठी ते माझ्याकडे आले. त्यांच्या भाषेतले त्यांना ते गाणे पाहिजे होते. अच्छा. हा आणि मग तिथून पुन्हा तुमचं हा start- तिथून पुन्हा मग हे जत्रा भरणी दाट हा. या गाण्यासाठी मग पुष्पा ठाकूरने म्हणजे ती मला भेटायला आली. मग तिने सांगितलं की ताई आता परत आपण करूया सुरुवात. ओके. मग माझं हे गाणं आहे तर तू कर. हा. मग ते गाणं केलं आणि ते गाणंही खूप छान झालं. म्हणजे खूप फेमस झालं होतं ते गाणं. अच्छा. जत्रा भरणी दाट कानबाईचं गाणं होतं. कानबाईचे हा. गाणं. हो, कानबाईचे गाणे तर खूपच जास्त खानदेशामध्ये हो. फेमस आहे, कारण आपला तो मुख्य उत्सव त्या बरं. ठिकाणचा मानला जातो. त्यामुळे ती गाणी पण तुमची बरीच गात. हो. त्यातलं कुठलं एक गाणं असेल असं जे तुम्हाला आवडतं ते एक गुणगुणून हेच आहे दाखवा. कानबाईंचं गाणंच एक जत्रा भरणी दाट. अच्छा. जत्रा भरणी दाट मायतून गंगेन काठ बिकट हाय वहिवाट मायतून जावाना थाट. जत्रा भरणी दाट मायतून गंगेन काठ बिकट हाय वहिवाट मायतून जावाना थाट. तर या गाण्यात पुष्पा ठाकूरने डान्स केला आहे आणि गाणं खूप छान झालं होतं हे पण. तसेच अजून भरपूर कानबाईंचे गाणे मी धुळ्यातले जे बिरारी सर आहेत हा. त्यांनी पण मला दिले होते, मी ते पण गायले. त्यानंतर धुळ्यापासून मग मी केली सुरुवात हळूहळू सगळ्या गाण्यांची. पुन्हा एकदा या क्षेत्रामध्ये तुम्ही नव्याने पदार्पण हो. केलं. बरं, या क्षेत्रामध्ये पदार्पण करताना तुम्हाला काही अडचणी आल्या का, लग्नाआधी आणि लग्नानंतर? नाही, लग्नाआधी अडचणी नव्हत्या आणि लग्नानंतरही नाही. कारण लग्नाआधी म्हटलं म्हणजे आमची पूर्ण फॅमिलीच म्हणजे एक गॉड गिफ्ट म्हणून म्हणतो ना आपण, तसंच आहे. माझे मामाही गातात, माझे भाऊ पण गायचे, माझी बहीणही गायची. आणि त्यांच्यात मी थोडी वेगळी होती. मला डान्स आवडायचा, पण नंतर मी त्यांच्यातच सामील झाली. मग मलाही गाणेच आवडायला लागले. हो का? माझ्यापेक्षा माझ्या बहिणीचाही आवाज खूप छान होता. अरे वा. तर आमचा एक ऑर्केस्ट्राचा ग्रुप होता स्वर सम्राट म्हणून. तर तो माझ्या मिस्टरांचाच होता. अच्छा. हा, मग त्यात गोकुळ भाऊ आणि म्हणजे गोकुळ पाटील आणि माझे मिस्टर चंदू पाटील, असं हे दोघं मिळून हे ग्रुप चालवायचे. बरं. गोकुळ भाऊ तर नाशिकवरून कलाकार आणायचे, जे म्हणजे डान्सर वगैरे होत्या ते गोकुळ भाऊ आणायचे. आणि अच्छा. गाणारे कलाकार तर आम्ही सगळे होतोच तिकडे. मग असे दोघं मिळून आम्ही ते कार्यक्रम करायचो. ओके. हा. तुमचं जे लग्न झालं ते आम्हाला थोडक्यात त्याची कहाणी ऐकायला आवडेल. त्याची कहाणी तर अशीच आहे, ती ह्या कार्यक्रमांपासूनच कहाणी सुरू झाली. बरं. म्हणजे माझे मिस्टर म्हणजे चंदू पाटील यांचा ग्रुप असल्यामुळे मी तिथे गायला जायची. आणि ते साऊंड सिस्टीम वगैरे म्हणजे सगळं त्यांचं होतं. मग ते साऊंडवर म्हणजे साऊंड सिस्टीम ते चालवायचे. मग सोबत राहून मग एक चांगला बॉन्डिंग आमचा तयार झाला. मग त्यामध्ये त्यांनी विचार केला, ते आहेत म्हणजे आता समाजाचं म्हटलं म्हणजे ते पाटील समाजाचे आणि मी आहे जय भीम. ओके. हां, तर थोडं मग तो समाजाचाही जरा एक भाग होता, पण ते काहीच राहिलं नाही आता. हो. आणि आधी नव्हतं. हा. तर आता त्यांनी म्हणजे लव्ह मॅरेज नंतरही त्यांच्या घरच्यांनी व्यवस्थित स्वीकार केलं सगळ्यांनी. त्यांचाही सपोर्ट मला चांगला होता. आणि यात उलटच झालं की माझ्या घरच्यांचा सपोर्ट नव्हता. अरे. ते 10 ते 12 वर्ष माझ्याशी कुणी बोलले नाही, कुणी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला नाही. नंतर जेव्हा मग मी आली समोर, मी त्यांना सगळ्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं की मी तुम्हाला सुखी दिसते, काही आमच्यात काही वाटतंय का. मग मला एक मुलगी झाली. मग त्यानंतर मग सगळेच जवळ यायला लागले की त्यांनाही वाटलं की नाही, ती तिची आनंदात आहे, सुखी आहे, तर मग आपण एवढं काय धरून बसायचं. मग सगळे आम्ही एकत्र एक झालो. अच्छा. म्हणजे रणदिवे तर पाटील. पाटील. हा, मग ते सरनेम जे आहे, हा जो सगळ्यांना प्रश्न पडतो, मीना रणदिवे पाटील. रणदिवे हे माझं माहेरचं नाव. तो प्रश्न मलाही होता, हा. रणदिवे पाटील असं. आणि पाटील हे मिस्टरांकडचं. ते ओके. पण म्हणजे त्यांच्या गावाला एक चांगलं एक सरपंच पदावर आहेत. आणि 3 वर्षापासून म्हणजे लागोपाठ म्हणजे असं 15 वर्ष समज की ते 15 वर्षापासून तेच होत आहेत सरपंच. आणि गावाचा त्यांनी त्यांच्या विकासही चांगला केला आहे. अरे बापरे. त्याबरोबरच त्यांनी आमचाही विकास चांगला केला आहे. म्हणजे आमच्याकडे लक्ष देणं, आमच्या सगळ्या गरजा पूर्ण करणं.
म्हणजे कोणत्याही गोष्टीत कुठलीच कमतरता नाही आहे आणि त्यांचा सपोर्ट मला खूप चांगला मिळतो. त्या बात आहे. हां हा अर्थात जसं एका सक्सेसफुल माणसामागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हणतात सगळे, तसंच एका म्हणजे एका स्त्रीच्या मागे पुरुषाचा देखील हात हो असतो. नक्कीच. हे तुमच्यावरून सांगायला नक्कीच हो, हो. आवडेल हो किंवा त्यांच्या सपोर्ट शिवाय तर नाहीच आहे. तसेच म्हणजे माझी सासरची मंडळी पण चांगली आहे, त्यांचाही मला फुल सपोर्ट असतो आणि मिस्टरांचाही असतो. क्या बात आहे. चला तर मग तुमची ही जी कहाणी होती ती खूपच छान होती आणि मला आवडली ही गोष्ट की तुम्हाला माहेरकडून पण सपोर्ट होता आणि सासरकडूनही तुमच्या या क्षेत्रासाठी सपोर्ट होता. कारण असं बऱ्याच वेळा होतं की महिलांना लग्नानंतर प्रॉब्लेम येतात किंवा लग्नानंतर नाही आले तर माहेरी तरी प्रॉब्लेम असतात काही ना काही. बरोबर. कोरोनाच्या वेळेत सगळे जवळजवळ घरी खाली बसले होते, तर त्यावेळेत तुमचं काय चाललेलं होतं? त्यावेळी आम्ही पण शिरपूरलाच होतो. तर गोकुळ भाऊंचा मला फोन आला की आपण सगळे कलाकार शांत झालोय, सगळे जो तो ज्याच्या त्याच्या घरी बसले, तर आपण एक गाणं करायचं का? कानबाईचं गाणं त्यांना एका त्यांच्या मित्राने लिहून पाठवलं होतं. मग ते गाणं मी शिरपूरवरून आली आणि कोरोना असल्यामुळे येणं जाणं म्हणजे रिस्कीच होतं थोडं, येऊ देत नव्हते. हो. टोल नाक्यावर आम्हाला थांबवलं गेलं, कुठं जाताय, काय करताय ते विचारणा त्यांची झाली. पण आम्ही आलो आणि केलं होतं ते गाणं, गोकुळभाऊच्या स्टुडिओलाच केलं होतं. म्हणजे त्या काळातही तुम्ही गप्प नाही बसले? नाही, कारण गोकुळभाऊनेच बसू दिलं नाही की काही आपले कलाकार जरा टेन्शन फ्री होतील. आणि तो हा. काळ असा होता की प्रत्येक जण डिस्टर्ब झालेलं होतं आणि सगळ्यांच्या घरात असं तणावाचंच वातावरण असायचं की आणि कामं नाही, काही नाही, सगळे शांत होते. प्रत्येकाला वाटायचं की नाही आपण कुठंतरी एक व्हायला पाहिजे आणि हे जेणेकरून हे मिटायला पाहिजे. मग कोरोनाचं आम्ही ते गाणं केलं होतं कानबाईचं, हा. छान झालं होतं ते गाणं. बऱ्यापैकी कोरोना त्यावेळेला संपायला आला होता, म्हणजे नील व्हायला आलं होतं हो, हो. त्याच्यामध्ये. हो आणि त्यानंतर स्ट्रगल पिरियड होता सगळ्यांचा, रुटीन मध्ये कसं काय लागायचं, परत एकदा सुरुवात हा. कुठून कशी करायची, त्यावेळेसचा हा पाऊल होता माझ्या बरं. मते. हो हो. बरं, या आधी तुम्ही जे प्रोग्राम केले, म्हणजे तुमचा जो गॅप गेला त्या आधी तुमची सुरुवात वगैरे झाली सगळी, तर त्यावेळेस काही साधनं नव्हते आणि आता खूप सारी साधनं झालेली आहे आणि आत्ताचे प्रोग्राम्सची लेवल वेगळी आहे. सेलिब्रिटी तुम्ही आजही आहात, तुम्ही तेव्हाही होते. पण त्यावेळेस ज्या वेळेला तुम्ही प्रोग्राम करायचे त्यावेळेला कशी सिच्युएशन होती आणि आज कशी आहे सिच्युएशन? कारण आजच्या जमान्यामध्ये कुठं सेलिब्रिटी गेले तर ते 10 बाउन्सर घेऊन जातात सोबत, मग लोकांना लांब ठेवतात, बऱ्याच काही गोष्टी आहेत. त्यातलं तुमचे काय एक्सपिरियन्स आणि काय वाटतं तुम्हाला त्या बाबतीत? आम्ही ज्या वेळेस प्रोग्राम करायचो तर आमच्या वेळेस असं होतं की ते प्रेक्षक जे आहेत तेच आमच्यासाठी सर्व काही असायचे. आणि खेड्यागावांमध्ये म्हण किंवा इतर ठिकाणी आम्ही जे कार्यक्रम करायचो तिकडे असं हे नसायचं की आपण एकदम स्पेशल समजा स्वतःला, असं तसं काही नाही. आम्ही सगळ्यांशी बोलायचो, सगळे आम्हाला भेटायचे. आणि आता जे आहे की आता बाउन्सर येतात सोबत आणि मग ते एक एक करून मग आपल्याला भेटायला पाठवतात, हे करतात. तेवढं कौतुक आमचं तेव्हा नव्हतं. कारण तेव्हा आम्ही सगळ्यांची आवडते होतो. आम्ही सगळ्यांमध्ये राहून, सगळ्यांशी प्रेमाने राहून, सगळ्यांना म्हणजे ते आपल्याला सपोर्ट करतात आणि आपण त्यांना वेळ न देणं किंवा त्यांना आपण एकदम असं स्पेशल सारखं भेटणं ते नव्हतं आमचं. आम्ही त्यांना जाऊन प्रेमाने भेटायचो, बोलायचो, सगळ्यांशी हसून बोलून असे सगळे व्यवस्थित राहायचो. आणि कार्यक्रम चालू असताना त्यांनाही आमच्याविषयी तेवढा आदर असायचा. आणि कार्यक्रम चालू असताना त्यांच्या काही अशा वेगळ्या काही प्रतिक्रिया नसायच्या, काही नाही. आम्हाला प्रोत्साहन देणं आणि आम्ही करतोय चांगलं, आम्हाला खूप प्रोत्साहन मिळायचं तेव्हा प्रेक्षकांकडून. आणि आताची जी मी प्रोग्राम करते तर आता म्हणजे मी काही त्यांना वाईट म्हणत नाहीये. वेळेनुसार प्रत्येक आता गोष्ट बदलत जाते. आमच्या वेळेस नव्हतं तेव्हा, हे बाउन्सर नव्हते, काही नव्हतं. तेव्हा आमची म्हणजे आमचं संरक्षण किंवा आम्हाला सांभाळणं जे आमचे ऑर्गनायझर असायचे तेच आम्हाला म्हणजे परिपूर्ण होते आमच्यासाठी, आम्हाला सांभाळायला. अच्छा, तुमचा आतापर्यंतचं सगळ्यात जास्त गाजलेलं गाणं सगळ्यात जास्त तर मुंबई गे दिल्ली गे हेच आहे. आणि तेच पहिलं गाणं होतं तुमचं? हो, तेच पहिलं होतं. बाकीचे मी गायले होते गाणे पण ते एवढे म्हणजे प्रसिद्ध नाही झाले. तर हे जे आमचे म्हणजे आमचा हा पूर्ण अल्बम होता ऐराणी, हा खूप फेमस झाला. हा खूप फेमस झाला आणि यातूनच तुम्हाला म्हणजे नाव मिळालं खऱ्या अर्थाने. हो हो, नावही मिळालं आणि
खानदेशात म्हणजे पहिल्यांदाच हा अल्बम असा एक झाला की याच्यामुळे आम्ही म्हणजे काही कलाकार म्हणजे जे आम्ही होतो तर आम्हाला तरी म्हणजे परमिशन होती बाहेर पडायची, तुम्ही करा काहीतरी. म्हणजे तो काळ असा होता की तेव्हा म्हणजे कुणाला गायला जाणं किंवा डान्स करणं हे म्हणजे परमिशन देत नव्हते घरातले लोक. बरोबर. पण माझ्यासोबत पूर्ण माझी फॅमिली मेंबर, माझे भाऊ वगैरे सगळे असल्यामुळे गाण्याची परमिशन मला मिळाली आणि ते गाणे आमचे एवढे छान झाले. त्या गाण्यात मग आम्ही पुष्पा ठाकूरला घेतलं. मग तिनेही डान्स वगैरे खूप छान केला या गाण्यात आणि ही सीडी आमची खूप म्हणजे फेमस झाली. त्यानंतर आम्ही मग विचार केला, आमचे जे ऑर्गनायझर होते त्यांनी विचार केला की आपण एक आपल्या खानदेशासाठी काहीतरी लोकांना दाखवू की आपली भाषा किती चांगली आहे आणि आपल्यातही चांगले कलाकार आहेत. हे दाखवण्यासाठी मग आम्ही जिथे जिथे आपले खानदेशी लोक राहतात त्या भागांमध्ये आम्ही हे कार्यक्रम सुरू केला. मग तो एक गुजरातमध्ये म्हणजे पूर्ण आम्ही गुजरात दौरा केल्यासारखंच होता. आम्ही गुजरातमध्ये नवसारी, सुरत या अनेक भागांमध्ये आम्ही हे कार्यक्रम केले. बरं, आपण थोडं आयराणीमा बोलू जाते. चालेल. तुमना जो पहिला अनुभव होता त्या टाइमला तुम्ही ज्या शूटिंग करेत आणि आत्ताना जो शूटिंग ना अनुभव आहे त्या दोघीच मग काय अंतर आहे? अंतर म्हणजे आता भरपूर हुशार झालेत लोक. आणि त्या टाइमला असं समज की आमले काहीच ये नाही, आम्ही बिन मेकअप ना स्टेजवर उभा राहू. आणि आता तर म्हणजे ब्युटिशियन वगैरे लावायला राहतस, त्या मस्त तयारी करतस, डान्स वर शिकवणारा राहतस, त्या भारी डान्स करायला लावतस, त्यानुसार होत सगळं. पहिले तसं नव्हतं. पुष्पाच्या टाइमला आमच्याकडे हा अल्बम व्हायला ना, मुंबई वे दिल्ली गई या गाण्याच्या टाइमला तिला आम्ही बोलाव ना, तिला बघ कपडा सुद्धा नव्हता की मी कोणता ड्रेस घालीस डान्स करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कारण ती पण लहान होती, 10वीलाच होती ती. तिला मी म्हणजे जवळच मामी तर आहेत, मामी तिच्या साड्या वगैरे दिल्यात सगळ्या दिले की तू या साड्या घाल, अशी तयारी कर. तिच्याकडे म्हणजे ज्वेलरी वगैरे हाही पण नव्हतं. तिला सगळ्या गोष्टी आम्ही अवेलेबल कर दिनात आणि पावडर टिकली आपलं जे घरमानं जे सामान ते तेवढंच दिनार. मी काय असं म्हणजे प्रोफेशनली हाय लावा नाही, कोरिओग्राफर की तो तिला मस्त तयारी कर दिन, हाय कर दिन, असं काहीच नाही. तुमले असं कसं काय वाटणं की आपण या क्षेत्रामध्ये आणि जावायला पाहिजे म्हणजे प्रतिसाद त्या गाण्याचं चांगला भेटणं आमले. आणि सीडीसना जमाना होता तो. पण मग त्या टाइमले गावनाकडनं जो भागरास तडे चालत नाही, पोलीसले सहसा असं काही करू देतच नाही. मग तुमले काय अनुभव होणार त्यांना? करू तर देतच नाही, पण एक आम्ही ह्या कार्यक्रमामार्फत म्हणजे जो सुरू करा आम्ही शो सुरू करा मग चांगला आम्हाला प्रतिसाद भेटायला लागणार. आणि प्रत्येक घरना लोकेश विचारास नाही नाही पुरी तुम्ही मग तुम्ही जाऊ नका, रातना कार्यक्रम राहतच, मग तुम्ही करू नका कार्यक्रम. तसंच कार्यक्रम चांगला व्हायला लागणार त्यांना. आणि माझ मग पुष्पाना आई वडील असं नाही सांगली ना की नको तू आता कार्यक्रम नको करू. आणि मग त्यासनी नाही सांगान करता आवाय उठाड दिनी की पुष्पा मरी गई असं तीन बातमी होतीले कार्यक्रम करे म्हणे मारी टाकी असं. हा डायरेक्ट हा हवा कर दिने तीन तीन मायबापाची मारी टाकी. मग का बरं मारी तर ती कार्यक्रम करे म्हणे. पण मग आम्ही ते तसं म्हणजे काहीच नाहीये. आणि आम्ही कार्यक्रम करा ना त्या वाईट नाहीयेत, हाय भासळा करता मग आम्ही कार्यक्रम सुरू करा. मग त्या सुरू करा ते सुरतले नवसारी जटे जटे आपला खानदेशी लोक येतात त्या भागमा आम्ही मग या कार्यक्रम सुरू करेल होता. अच्छा. आम्ही कार्यक्रमाची सुरुवात करी आणि नंतर मग लोक से देखाड की देखा ती काही मरेल नाही शे जिवंताची. त्यानंतर भरपूर आम्ही गाणं एकत्र करत गाऊ, एकत्र शूटिंग करी. आणि त्यानंतर मग आज पण व्यवस्थित कार्यक्रम सुरू येतच. पुष्पाला आम्ही भरपूर कार्यक्रम चालतात. म्हणजे त्यांना पण वरती आणण्यात तुम्ही बऱ्याच पैकी मदत केली. हो. आमचे जे म्हणजे आमना जे ऑर्गनायझर होतात त्यासनी तळमळतूनच म्हणजे सगळ्या गोष्टी या घडल्या. जर त्यावेळेला तुम्ही या गोष्टी केलेल्या नसत्या तर कदाचित आज पण पुष्पा ठाकूर मेलेली आहे हेच घोषित राहिलं असतं. हो की नाही? म्हणजे लोकांच्या मनात तीच समज राहिली पुष्पा ठाकूर. जसं की पुष्पाने डान्स करेल आहे जे लोकेशन सगळं असं समोरून तर आते म्हणजे सगळं असं समजी राहिलं की या गाणं मीच म्हणेल येतच, मीच मीना रणदिवे असं. हाय सुद्धा लोकेशन माहिती नव्हतं की गाणं मी म्हणेल येत. अरे जेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग करायचे त्यावेळेला किंवा आजही तुम्ही जेव्हा रेकॉर्डिंग करतात त्यावेळेला तुम्हाला कधी असं होतं का की संताप येतोय समोरच्यावर, एकदा रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जे बसले त्यांच्यावर किंवा मग प्रोडक्शनवर कोणावर असा चिडचिड किंवा काय असेल तो काय अनुभव आहे आम्हाला ऐकायला आवडेल? अनुभव त्या असा होतात त्या ज्या गाणं देणारा राहतच त्याची अपेक्षा राहील म्हणजे त्याचे असं वाटत ते आमनं गाणं एकदमच भारी व्हायला पाहिजे.
मग आपण स्टुडिओमा जावा ना त्याच बरोबर आपण तर तयार राहतच चला जावा नाही पण बिचारा सकाळी ना उठीचा असा फोन करस ते चला ताई या लवकर या गाणं करा नाही तर म्हणजे आहे राज बिचाराले काय म्हणतात आपण ती एक्साइटमेंट राहस की नाही म्हणा गाणं एकदम आजच होई जावं पाहिजे. हा पण गाणं जो आपण रेकॉर्डिंग करतस मग ते आपण इथला हुशार नाही राहतस की आपण लगेचच गाणं तयार करी टाकतो मग थोडाफार चुकच माणूस मग एखाद्याने कशी इच्छा राहस नाही ताई आहे असं नाही असंच पाहिजे असंच म्हणा तुम्ही मग आपण ठरायचं घरतून प्रॅक्टिस करी वेगळी जेल राहतस ते नाही आहे गाणं मला ह्या पद्धतीतून म्हणा नाही असं त्या भाऊनं आणलं का चालच नाही ताई आधी चुकाय राहणार तुम्ही दर भाऊ मग तू म्हणले ते गाणं म्हणजे असा पण टाइम नाही सांगायला ते की नाही दर तुला गाणं तूच म्हणले मला नाही जर मी राहिला ना मग तू म्हणता हा असा पण गोष्टी आहेत म्हणजे त्याच ना थोडंसं संताप पण येस आणि हसू बी येस त्या टाइमले की यांनी गाणं आपले दिले आणि बिचारा आपलेच शिकाडे राहणार अजून आपण कसं म्हणाले एक तर तुम्हाला दिले ते मलाच म्हणू दे नाही तर मग तू तरी म्हणे हा असं आणि काही कार्यक्रम असं टाइमले तर काही ते बोलायला राहस आपले त्या बिचारास अपेक्षा राहस की नाही कार्यक्रम एकदम भारी व्हायला पाहिजे 4-4 सण गर्दी माहीसन आपले सांगते ताई गाणं मस्त होते हा कार्यक्रम चांगला होत्या असं म्हणजे अपेक्षा राहत सगळं असं तुम्ही कसं करत मग म्हणजे तुम्ही कशी व्यवस्था राहील काही अडचणी येत का तुमचे कारण आत्तेना टाइम तर बोलताच वेगळा आहे आणि त्या टाइमला काहीच नाही होतं तर मग कार्यक्रम कसा व्हायत आणि काय काय अडचणी येत त्या टाइमला अडचणी म्हणजे आता जशी कार्यक्रम देईल राहील त्यासनी म्हणजे त्यासनं गरज आम्ही व्यवस्था करेल राहील म्हणजे आता तरी हॉटेलमा रूम देतच काय देतच तसं त्या टाइमला नाही होतं त्या टाइमला आमले कोणा पण म्हणजे जास्ती कार्यक्रम देईल राहते त्या संग आमले रूम दी देत आणि रूम बी असा देत बिचारा तर कधी कधी त्या रूममा पंखा बी नाही राहील तयारी करायला अडचणी आमले तसंच घाम आहे तसेच म्हणजे आपलं तर नाही पण ज्या डान्सर वगैरे राहतेस मग तेच नाही अडचणी तिचे पंखा पाहिजे त्या सुविधा नाही राहत आणि जेवण ना म्हणा म्हणजे आता मस्त हॉटेलमा जेवण राहस काय राहस आता जातात बरोबर नाश्ता चहा पाणी तसं काही राहिले आमले देत चहा पाणी तर देत हावतो म्हणजे राहायचे एक भाग पण जेवण ना टाइमला आम्ही रातना 12-1 तर खिचडीच खाऊ फेमस खिचडीचा जाऊ तर कार्यक्रम समजा बसा खिचडी खावा खिचडी खाऊन परत उठतो थांबणं बिड्यार जसं तमासावाला असं कसं राहील चला हाय गावातून त्या गावले जाणे त्या गावातून या गावले गाड्या बी चांगल्या राहत नाही कधी कधी गाड्या बिघडी जायत आम्हाला गाड्या बिघडी जायत ते गाडीचं म्हणजे पंक्चर होईना काय होईना उतारे देत गाडी माय आम्हाला एक ठिकाणी कोणीतरी रस्त्यावर बसाडी देत आम्ही कशी राहू सगळ्या म्हणजे सगळ्या लेडीज राहू ना मग मी सिंगर होतो मग मामाने पोर होती शुभांगी थोरात माझी ती एक होती आणि परत मग नाशिक कलाकार इतर राहील डान्सर वगैरे बशी राहत आम्ही रस्त्यावर गाडी सुधारे का आमले मला बसून गाडी मध्ये चाललो होतो आम्ही परत तमाशावाला संगत बिडारली पुढे म्हणजे अशी त्या टाइमली परिस्थिती होती की सगळ्या सुविधा नव्हत्या आणि आता भरपूर सुविधा आहेत की आपण जास्तीत जास्त चांगलं करू शकतोस आणि आता कलाकार पण तसं आहेतच तर त्या परिस्थितीतून खूप चांगलं करतस आणि चांगला कार्यक्रम देतस चांगला गाणं म्हणतस चांगला डान्स करतस म्हणजे आता फेमस बी तर तेवढाच वय राहणार आणि फॅसिलिटीज पण तेवढ्याच होत्या. मुंबई गई दिल्ली गई या गाण्या व्यतिरिक्त तुमचे कुठले कुठले गाणे अजून फेमस आहेत त्यातलं कुठलंही एक गाणं आम्हाला गुणगुणून दाखवा कुठले गाणे फेमस आहेत तेही सांगा. गाणे फेमस त्यातले डोंगी डोंगी नाच म्हणा दाजीबा डोंगर बल्लास निवाटमा परत करणी करणाय आणि मुंबई गई दिल्ली गई तर जास्त करून स्टेजवर तर या 3-4च गाणं आहेत की ज्या गाण्यासोबत डान्स होय तसं मला वाटत म्हणजे मला ते गाणं आवडे वय वय फटाकडी खानदेशनी ते गाणं पण तुमनंच होतं ना ते गाणं मी आणि लहान भाऊ आम्ही दोन्हीशी म्हणाल होतं ते गाणं थोडं आमले गुणगुणी दाखवलं. गुलाबी गाल ठेव सुमना तुला काय धाकस नत्याना मैना सारखा बोल मना स्वतःला बोलताय अविना अरे वय 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 फटाकडी खानदेशनी मी फटाकडी अरे वय 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 फटाकडी खानदेशनी मी फटाकडी क्या बात आहे मस्त. अजून भरपूर गाणं होतात की त्या म्हणजे म्हणाले बी चांगला वाटेत नाचाले बी चांगला वाटेत आणि अजूनही चांगला वाटतं असं. मग या गाण्यानंतर पुन्हा बराच गॅप घ्या मग तुम्ही पुन्हा मार्केटमा पुन्हा गाणं होणार
आणि मग इंस्टाग्रामवर दिखायला लागणार तुम्ही, ते कसं काय होईना मग? पहिले तर म्हणजे अकाउंट वगैरे काहीच नव्हतं मला, इंस्टाग्रामले पण नव्हतं आणि फेसबुकले पण नाही. मग मुलगी आहे ना सिमरन, मग तिने मला सांगत आई सगळेजण त्यांचे गाणे टाकतात हे करतात, मग तू पण तुझे गाणे म्हणून आपण टाकत जाऊ ना. बरं. मग ती मग जसं सांगत गई की ताई आई मी तुला विचारत जाईल, आई तुझं हे गाणं म्हणून दाखव, ते गाणं म्हणून दाखव. मग मी तिनं सांगाप्रमाणे मग मी एक 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 म्हणून आपण गाणं टाकत जाऊ, अकाउंट ओपन कर. मग प्रतिसाद आपला प्रेक्षकच ना, ज्या जुना होतात ज्या नवीन येतच मग त्याचा चांगला भेटत घ्या. आणि मग अशी सुरुवात करी. मग त्यानंतर मग सगळं असं समजलं की नाही ताई हा शेतीच कुठेतरी, ताई शेत बरं अजून. मग आपण मग मला विचारत घ्या त्या मेसेजद्वारे किंवा फोन करी सांग की ताई तुम्ही परत कार्यक्रम करशात का, रेकॉर्डिंग करशात का, शो वगैरे करत राहशात का. मग मी नवीन मग करी तशी सुरुवात. हां मग त्या सुरुवात मग कार्यक्रम जसं मग गोकुळ त्या लेत जाईल मग त्याला मग त्या पण मला बोलावं लागणार की नाही नाही मी ना ताई कर गाणं, काय करत गरमा बशीसन करत जाय. एक सिमरत आहे तिनं ती शिकी राहिली, पण तू पण काहीतरी तुला सुरू ठेव आई. मग मी त्या करत गो गाणं. अच्छा. तुमना आवाज जो पहिले होता तो आत्ते पण तसाच आहे. मग आत्तेना टाइमले तुमले म्हणजे नवीन कोणता गाणं येईल शेतस का मार्केटमध्ये दुसरा कुठला गाणं? ते सध्या तर चालू आहे ते एक गाणं, भुरी टायटल आहे त्या गाण्यानं नाव, पण त्यामधला जो एक मेन पार्ट आहे कोण झरर हाय पण आमनं जुनं गाणं आहे, ते गाणं जास्त फेमस सुरू आहे. अच्छा. आणि यानंतर पण म्हणजे आता चालू आहे हळूहळू रेकॉर्डिंग वगैरे राहणार करी राहणार ते पण गाणं जसा उन्हात तसा हा गाणं मग मी करत राहस. म्हणजे त्या पुढे हा ते जे गाणं आहे ना ते जास्तीत जास्त म्हणजे ते चांगलं फेमस व्हायला आहे. हा ते चालेल. बरं मग ते गाणं आम्हाला म्हणून दाखवा ना, जर खूप चाललंय ते आता सध्या. चालेल ऐकतो. कोण झरर गोफन खडा मारनाय बाई बाई गोफन खडा मारना, कोण झरर गोफन खडा मारनाय बाई बाई गोफन खडा मारना, डोकावर माना माठ जाय मी नदी ना काठ, किरकिर अरण्य दाट जीव भ्यायन मना थेट, कोण झरर गोफन खडा मारनाय बाई बाई गोफन खडा मारना. असं ते गाणं. क्या बात आहे. आणि जे कोरोनामध्ये तुम्ही केलं होतं त्या गाण्याच्या 2 ओळी आम्हाला ऐकायला आवडतील. बर. उनी उनी व उनी उनी कुला स्वामिनी, उनी 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 व उनी उनी कुला स्वामिनी, उनी उनी श्रावण महिना मा वाजत गाजत कानबाई माता, उनी उनी श्रावण महिना मा वाजत गाजत कानबाई माता, उनी उनी. क्या बात. खूपच छान खूपच छान. तुम्हाला आजपर्यंत ना जो प्रवास होता म्हणजे तुम्हाला जे सक्सेस भेटणं, जे यश भेटणं, त्याने श्रेय तुम्ही कोणले देवा शकता? त्याने श्रेय मायबापासच देणं पडेल पहिले, कारण त्याने आपल्या घरनं बाहेर पडू दिनं आणि काहीतरी करायला संधी दिली. त्या मायबाप भाऊ बहीण आणि नंतर ना म्हणजे मी गुरुच म्हणायचे 2 जण असले, गोकुळ भाऊ आणि मला मिस्टर चंदू पाटील. कारण यासोबत म्हणजे ह्या जर म्हणजे यासनी सुरुवात करी आणि मन मिस्टरसनी मला पूर्ण सपोर्ट करा, तर या सगळ्याचे मी मना म्हणजे पुरा सक्सेस श्रेय तर मी त्यासलेच. मी आयराणी बोलती भारी, मग एकदम तुडेलच्या पायराणी. आयराणी कसं आपण घरमा काय मायराणी बोलतच आणि जी आपली भाषा आहे ती स्पष्ट आणि ज्या उच्चारतच तेच बोलायला पाहिजे. मी म्हणजे मी आपला प्रेक्षक जे असेल त्याच ना करते मी माफी माग, जर काही गडबड व्हायला होणार व्हिडिओ मा तर मला सांभाळले तुम्ही. सांभाळले ते. चालेल. जाता जाता शेवटी आम्हाला जाता जाता म्हणजे आजच्या या एपिसोडच्या शेवटाकडे आपण वळत आहोत. तर शेवटी तुमचं जे फेमस गाणं आहे जे सगळ्यांनाच माहिती सगळ्यांना आवडतं, आजही ते वाजलं तरी पाय थिरकतात, तर ते गाणं आम्हाला ऐकायला आवडेल. मुंबई गे दिल्ली गई हाई रसिक प्रेक्षक जायतच म्हणावला, ज्याच्यामुळे मी आज शे आणि त्याच्यामुळेच पुढे पण आपण राहतो. आपण त्याच करता मी आई गाणं मी मंदिरे काढस.
मुंबई गई मी दिल्ली गई, गैया बया मी आगरा. मुंबई गई मी दिल्ली गई, गैया बया मी आगरा. भेटना ना मला भेटना ना, भेटना ना मला घागरा. भेटना ना मला भेटना ना, भेटना ना मला घागरा. क्या बात आहे. आणि ह्या गाण्यानं एक मी सांगस की या गाण्यामा कोरस जो आहे तो कोरस गोकुळ भाऊ, मन मिस्टर चंदू पाटील आणि मना भाऊ आणि ज्या रिदमवाला म्हणजे ज्या वाजवणारा होता त्यासनीच दिले त्या गाण्याचे कोरस. हा का? हा क्या बात आहे. म्हणजे खानदेशातलं पहिलं गाणं असं ज्याच्याने पूर्ण इंडस्ट्रीला वेगळं वळण लागलं. हो हो. क्या बात आहे. खूप छान वाटलं तुमच्या सोबत गप्पा मारून आणि तुमची जी पण काही जर्नी होती ती ऐकून अपेक्षा करतो की आपल्या प्रेक्षकांनाही ही जर्नी आवडेल तुमची. आणि त्यांनी जशा त्यांच्या आयुष्यामध्ये प्रयत्न केलेत पुढे येण्यासाठी, त्यांच्या आयुष्यात जो पण काही गॅप गेला, मध्ये काही जे काही प्रॉब्लेम आले, पण या सगळ्या प्रॉब्लेम्सला घाबरून त्या थांबल्या नाही, त्यांनी पुन्हा सुरुवात केली. बऱ्याच वेळा असं होतं की लोक म्हणतात आता काय करायचं, आता तर वय निघून गेलं, आता तर हे झालं ते झालं, अशी कुठलेही कारण न देता त्यांनी पुन्हा एकदा नव्याने ठामपणे या क्षेत्रामध्ये पाय ठेवला आणि पुन्हा त्याच जोमाने त्यांनी नाव गाजवून दाखवलं. नाही ती रसिक व प्रेक्षक मायबाप माझे जे आहेत, हा ज्या मना म्हणजे रसिक प्रेक्षक येतच त्यासनं करता मी परत येले आणि तेच मला परत सपोर्ट करा आणि करायलाच पाहिजे. आणि तुम्ही जशी इच्छा होईल तसं मी प्रत्येक म्हणजे वेगवेगळा मी गाणं तुम्हाला समोर परत आणसू. असाच आशीर्वाद तुम्हाला कायम राहू द्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय खानदेश. जय महाराष्ट्र, जय खानदेश.